नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते पिलीव येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन दिमाखात व मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरणात हलगीच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतिषबाजीत संपन्न झाले। भारतीय जनता पार्टीची पिलीव शाखा भारतीय जनता पार्टीचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश पाटील व भाजपचे माळशिरस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शरद मदने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष बाजीराव जाधव, उपाध्यक्ष प्रदीप चौबे, कार्याध्यक्ष ओंकार जोशी, सरचिटणीस बापू खरात, सचिव फिरोज शेख, खजिनदार संतोष करडे, संघटक प्रवीण माने, सहसंघटक सूरज लोखंडे अशी कार्यकारिणी आहे। त्रिमूर्ती लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर जाहीर प्रवेश व नागरी सत्कार सोहळा आंधळकर चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी लोकप्रतिनिधींची गाडीमधून मुख्य पेठेतून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। पिलीवच्या मुख्य पेठेत लोकांची दुतर्फा गर्दी झाली होती। मान्यवरांचे आगमन व्यासपीठावर झाल्यानंतर उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केले। यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, भाजपचे सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजपचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख, दी सासवडमाळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व नातेपुते नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक, ज्येष्ठ नेते भानुदास राऊत, शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरद बापू मोरे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान काका नारनवर, भाजपचे कार्यकारिणी सदस्य के पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शरद मदने, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील कुमार राऊत, करमाळ्याचे नेते महेशराव चिवटे, राहुल पद्मन, संजय देशमुख, बाळासाहेब वावरे, अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, डॉक्टर निलेश ननवरे, पिलीवचे ज्येष्ठ नेते प्रकाश घाटे, गणेश पाटील, नितीन मोहिते, अरुणसिंग बापू जामदार, मौला मुलानी, राहुल मदने, प्रवीण वाघमारे, डॉक्टर निलेश कांबळे, दीपक जाधव, प्रवीण माने, अण्णा दणाने आदी मान्यवरांसह पिलीव परिसरातील ग्रामस्थ व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश पाटील, पिलीवचे सरपंच नितीन मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार ॲडव्होकेट सत्यजित कलांडे, प्रमोद भैस, संतोष शेंडगेसर, मेजर गलांडे, डॉक्टर निलेश कांबळे, अंकुश भैस, अनंत जामदार, अतुल नष्टे, संकेत देशमुख, राहुल भैस राजपूत, शिवम घोंगडे, फिरोज शेख, मयूर भैस, बाजीराव जाधव, प्रदीप चौबे यांनी केला। यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश पाटील बोलताना म्हणाले, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरेभाऊ, तसेच स्टेजवर उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय निंबाळकर साहेब, तसेच माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते, जिल्हाध्यक्ष केदार साहेब, आता सर्वांची नावं घेत नाही, उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व नेते मंडळी, तसेच सर्व बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी आणि सर्व कार्यकर्ते आणि याच्या नीतीच्या हात उभा राहिलेल्या बसून ऐकत असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, मित्र, जवळजवळ एक महिना 3 ते 2 महिने झालं आणि पालकमंत्री साहेबांचा सत्कार घेऊ असं नियोजन केलं होतं, परंतु तारीख मिळाली नाही। आज तुला एवढं झाला
आता जास्त बोलणार नाही, पण मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, माळशिरस तालुक्यातलं हे आमचं शेवटचं टोक आणि तुमचं मान तालुका म्हणजे आपण बांधगाव आहे. तुम्ही तालुका दुसरा मुक्त केला, त्या पद्धतीनं आमचे सुळेवाडी, बचरी, शिंगोली, काळवाडी आणि पिलीचा एक वरचा पट्टा, त्या पट्ट्याला पाणी नाही. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भागाला पाणी आणलं, अशा पद्धतीनं आमच्याही भागाला पाणी मिळावं अशी ही आमची पूर्ण कर्तव्य. तसंच दुसरा विषय असा आहे, आता एक राहुलजींनी सांगितलं की काय झाले, बँक ऑफ इंडियाची एक शाखा आहे, त्या शाखेमध्ये परिस्थिती अशी, जवळजवळ एकदा जर पैसे आणायला गेलं, पैसे बँकेत 2-3 तास बाजूला उभा राहावं लागतं. तर नॅशनल लेवलची दुसरी शाखा मिळावी ही एक अपेक्षा आहे. परत दुसरी अशी परिस्थिती आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राथमिक आरोग्य केंद्राला मी जिल्हा परिषद सदस्य असताना जवळजवळ 4-5 वर्ष पाठपुरावा केला. 1,30-35 लाख रुपये फक्त निधी मिळाला. त्याच्यावर काय बांधकाम होत शकत नाही, म्हणून ते तसंच पडलेलं आहे. 10 कोटी निधी प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यावा लागतोय, ते तुमच्या हातात आहे. ही आमची हितकर्त्यांची विनंती आहे. परिस्थिती काय झाली, जवळजवळ 7 ते 70 ओपीडी आणि जवळजवळ एक आठवड्याला 10 ते 12 डिलिव्हरी होत होत्या अगोदर. डिलिव्हरी सुद्धा इन्फेक्शनमुळं आता ह्याला वेळापूरला व्हायला लागले. कारण जवळजवळ 40 ते 50 वर्ष झालं जयसिंगराव दादांनी ते जिल्हा परिषदेचे सभापती होते, त्यावेळेला ते दवाखाना बांधलेला आहे. 40 ते 50 वर्ष झालं. ही एक मागणी आहे. आणि दुसरी एक मागणी अशी आहे की पिलीवगाव गावाचा एक जो वार्ड आहे, 5 नंबर वार्ड फक्त गावठाण हद्दीत आहे. बाकीचे 6 नंबर, 1 नंबर, 4 नंबर, हे बाकीचे 3 नंबर हे वस्त्यावरचे वार्ड आहे. परिस्थिती काय झाली, तिथं वाड्या वस्त्यावर सर्वे नंबरचे, मोठ्या सर्वे नंबरचे सुद्धा रस्ते नाही. इतकी भयानक परिस्थिती आहे. रोज एक जणांचं भांडण, आज सकाळी दोघांची भांडण आमच्या पुढे आहे. आणि परिस्थिती काय झाली आहे, रस्ते नसल्यामुळे आमच्या भागात जरी शेतकरी सक्षम असला, त्याचा बंगला जरी असला तरी पोरगी द्यायला माणूस तयार होईना. रस्ताच नाही तर पोरगी द्यायची कशी, इतकी प्रचंड अशी अवस्था या भागात झालेली आहे. आणि अशा ह्या बऱ्याचशा मागण्या आहेत. परंतु ह्या 4-5 वर्षामध्ये, या 4-5 वर्षाला एक जरी आमचं काम केलं, ते स्टँडचं एक काम आहे, तरी तुम्ही आम्ही बांधगाव आहे, आमच्याकडून तुमच्याकडून आम्हाला खूप प्रचंड अशा अपेक्षा आहेत. आजपर्यंत बऱ्याच जणांनी हेलपाट घातलं, आम्ही सुद्धा आबासाहेबांपासून हेलपाट घातलं, परत हेलपाट घातलं, परंतु आज आम्ही शेवटच्या अखेरीला आले आणि तुमच्यापाशी आले. तुमच्याकडून आमच्या आणि गावाच्या भरपूर अशा अपेक्षा आहेत. जेवढ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि गावाला तुम्ही निधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे माझं थोडस भाषण संपवतो.